ची बातमी राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। या चर्चांना निमित्त ठरलेलं आहे राज ठाकरेंसोबत युतीचं। ठाकरे बंधूंची युती होणार का यावरून महाराष्ट्रामध्ये चर्चांना उधाण आलंय। दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, तर नेत्यांकडून सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत। त्यामुळे युतीची घोषणा कधी होणार यावरून तर्कवितर्क लढवले जात असताना आता दुसरीकडे राज ठाकरेंसोबतची युती इंडिया आघाडीतील पक्ष आणि मुख्यत्वे करून काँग्रेस स्वीकारणार का अशा चर्चा सुरू झाल्यात। सर्वात आधी पाहूयात उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील पत्रकार परिषदेतून काय सूचक वक्तव्य केलंय ते। महाराष्ट्राचं राजकारण बदलत असताना आणि दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीत राहणार का? पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत। त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत। ऐकलत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? उद्धव ठाकरेंची हीच भूमिका इंडिया आघाडीमध्ये कळीचा मुद्दा ठरू शकते असं बोललं जाऊ लागलेलं आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार का याची उत्सुकता राज्यातच नाही तर देश पातळीवर सुद्धा आहे। दिल्लीमधील पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी हाच विषय हेरत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला। युतीचा निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे सक्षम असल्याचं उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं, ज्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। कारण त्यांच्या या एका विधानात अनेक अर्थ दडल्याचं बोललं जातंय। ठाकरे बंधूंच्या युतीचा अंतिम निर्णय ठाकरेंच्याच पातळीवर होईल आणि या निर्णयामध्ये कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याचा दबाव सहन करणार नसल्याचा एक प्रकारे इशाराच उद्धव ठाकरेंनी दिल्याचं दिसतंय। मात्र यानिमित्त चर्चा सुरू झाली ती म्हणजे राज ठाकरेंसोबत युती काँग्रेस किंबहुना इंडिया आघाडी स्वीकारणार का, की मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे इंडिया आघाडीला जय महाराष्ट्र करणार अशा विविध चर्चा दिल्लीत सुरू झाल्या। दरम्यान राज ठाकरेंसोबत युती संदर्भात इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काय चर्चा होऊ शकते ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये मनसेसोबत युती संदर्भात इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। आणि पुढे आपण बघितलं तर या चर्चेदरम्यान राज आणि उद्धव ठाकरेंची युती काँग्रेस स्वीकारणार का हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण मध्यंतरीच्या काळामध्ये राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली होती, त्यामुळे राज ठाकरे आता इंडिया आघाडीमध्ये येणार का, मवियामध्ये येणार का हा सवाल आहे। मनसेची परप्रांतीयांच्या संदर्भातील भूमिका काँग्रेसला मान्य आहे का हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। परप्रांतीयांविषयी सुद्धा भूमिका घेतलेली होती राज ठाकरेंनी। राज ठाकरेंच्या इंडिया आघाडी प्रवेशाबद्दल विचार होणार का हाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरेंसोबत युती करणार त्यावेळेला ते इंडिया आघाडीमध्ये सुद्धा जाणार का हा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढतील असा प्रस्ताव आल्यास दिल्लीशी बोलून निर्णय घेऊ असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। आम्ही स्वागत करतो, दोन भाऊ एकत्र येत आहेत मराठीसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेला येत असतील तर आम्हाला आनंद आहे। आणि त्या दोन भावांनी एकत्र आल्यानंतर तर त्यांचा काही प्रस्ताव आला की आम्ही दोघेच लढतो तर मग आमचा विषय। अद्याप तशी भूमिका कुठेही झालेली नाही आणि त्यांनी तशी भूमिका कुठेही घेतलेली नाही। पण या संदर्भात आम्ही दिल्लीशी चर्चा करू। तरी आता कुठल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत। त्यामुळे लोकल बॉडीजमध्ये ते दोघे भाऊ एकत्र लढत असतील तर आमचा त्याला विरोध असण्याचं काही कारण नाही। तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भात मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूयात। त्यांचा निर्णय ते घेतील मला माहित नाही, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे मला काही त्याच्यावर म्हणायचं। त्यांचा निर्णय ते घेतील मला माहित नाही, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे मला काही त्याच्यावर म्हणायचं। तर दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण दिल्लीमध्ये पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार सामना रंगला। आमची शिवसेना ही कार्यकर्त्यांची आहे तर त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याची टीका शिंदेंनी केली होती आणि त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। ते 10 जनपदकडे जातात तर आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला होता आणि ते त्यांच्या मालकाला भेटायला गेले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय। तर ते 10 जनपदकडे जातात आम्ही लोककल्याण मार्गाकडे गेलो असं म्हणत शिंदेंनी काल उद्धव ठाकरेंवर टीका केली होती।
आमचा शिवसेना पक्ष आहे, त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. आमचा शिवसेनेचा पक्ष हा लोककल्याणाचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काय महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. ते बघा, ते तिकडे 10 जनपदकडे जात आहेत, आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो. जे बाळासाहेबांनी जो लोककल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवला आहे त्या मार्गाने आपण गेलो. आणि म्हणून देश बघतो आहे की कोण कुठं चाललं आहे. जे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही ते जे कोणी काही लोक करत आहेत. तर शिंदेंच्या या टीकेनंतर उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला. त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो. पाहूयात पुढची बातमी. तुम्ही सहकार्य करा नाहीतर मी जातो असं म्हणत उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार संतापले. त्यांच्या संतापावरून दादांना बीड जिल्ह्याचं पालकत्व नकोसं झाले का अशी चर्चा या निमित्तानं बीडमधील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी विविध विकास कामांची पाहणी त्यांनी केली. क्रीडा संकुलाच्या कामाच्या पाहणीवेळी एका नागरिकांना रस्त्याचं काम का होत नाही असं विचारलं. यावर माझ्याकडे जादूची कांडी नाही, तुम्ही सहकार्य करा असा सल्ला दादांनी दिला. त्यासोबतच आधीच्या लोकांनी काही केलं नाही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. दादा नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा. बीडकरांनो, ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही, आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय. जादूची कांडी नाही माझ्याकडे, पण तुम्ही सहकार्य करा, मी सहकार्य करीन. चालू झालं मी आपलं जातो. 2 मिनिटं थांबा ना. त्याच्या आधी काहीच केलं नाही, आता करायला निघालोय. सगळ्यात बोलतो महाराज. खडसेंचे जावई प्रांजल खेबलकर यांच्या मोबाईलमध्ये मुलींचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडिओंचा वापर, मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी रुपाली चाकणकर यांचे गंभीर आरोप. एकनाथ खडसेंनी रुपाली चाकणकरांचे आरोप फेटाळले. काही पुरावे असतील तर सर्वात मोठी बाब, एखाद्यावर पुराव्यांशिवाय आरोप करणं चुकीचं असल्याचं विधान. कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी हायकोर्टाकडून कायम. नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं. कबुतरखान्यांबाबत समिती स्थापन करण्याचे कोर्टाचे निर्देश. युतीचा निर्णय घेण्यास आम्ही दोघे बंधू खंबीर. युतीच्या निर्णयामध्ये तिसऱ्याची गरज नाही. युतीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक विधान. महाराष्ट्रामध्ये 40 लाख संशयास्पद मतदार याद्यांमधील घोळ दाखवत राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. संध्याकाळी 5:30 नंतर महाराष्ट्रामध्ये मतदान वाढल्याचाही केला आरोप. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर. राहुल गांधी अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा लगावला टोला. खालिद का शिवाजी सिनेमा उद्या प्रदर्शित होणार नाही. खालिद का शिवाजीच्या दिग्दर्शकाला सेन्सॉरची नोटीस. पुरावे सादर करण्याचे आदेश. व्लादिमीर पुतीन भारताला भेट देणार. ऑगस्टच्या अखेरीस व्लादिमीर पुतीन भारतात येणार. पुतीन यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचं लक्ष.